कुमुदिनी, हे बघ मी ना फूल आणलीये. वास पण छान आहे. कुठे गेली तू कुमुद? कुमुदिनी कुठे गेलीस तू? कुमुद, कुमुद, कुमुदिनी, कुमुद, कुमुद काकी, कुमुदिनी काकी, काकी अगं किती शोधलं तुला, कुठे होतीस? आणि ही फुलं खूप सुंदर आहेत आणि सुगंधी आहेत. तेच मी बोलत होती. छान वास आहे. पूर्व तू ही फुल घे ना, घे. काकी तू घे. ही फुल ना तुझी सारखी आहे, सुंदर दिसते. याचा गजरा कर आणि केसाला लाव. थोडा मी माझ्यासाठी ठेवते आणि थोडा माझी मैत्रिणीसाठी. तिला पण आवडतील ना. तिला आवाज देत होती मी पूर्वा. ती काय दिसलीच नाही मला. कुमुद, कुमुदिनी, कुमुदिनी, जाऊ दे, मी ना नंतर देते तिला. काकी काय झालं? काकी काय होतंय? म्हणजे का वागतेस तू असं? काय होतंय काकी? मी काही चुकीचं केलं का? नाही म्हणजे मला कळत नाहीये तुला कसं सांगू. पण ती कुमुदिनी इथे. हा, इकडेच आहे ती. मी बोलली होती ना तुला तिच्याबद्दल. ती माझ्याशी बोलते, मला मदत करते. मला ना मनमध्ये असं काहीतरी होतो ना, मी तिला बोलते आणि मोकळी होते ग. तिला असं सकाळी सकाळी तिला बघितलं ना, छान वाटतो, दिवस छान जातो. तिला पण फुलं आवडते. मी पण काय कुमुदनी बद्दल तुला बोलते. मी ना तिची आणि तुझी भेट करून देईल. आणि तुझा लग्नाचा ना ते आमंत्रण ते पण तिला मी देणार आहे. ती बघ खुशी खुशी लग्नाला येईल. बाबा, तुमचं काम झालं असेल तर मला जरा बोलायचंय तुमच्याशी. बोल ना. तुमचं काम झालं असेल तर खूप महत्वाच्या विषयावर बोलायचंय. त्यासाठी मोकळा वेळ हवाय तुमचा. बस बोल. बाबा, तुम्हालाही माहितीये आजपर्यंत मी तुमच्याकडे आवाजवी असं काहीही मागितलेलं नाही ना. कधी नको त्या गोष्टीचा हट्ट धरलाय. पण मग जर आयुष्यात मी आज एकच गोष्ट मागतोय, माझं प्रेम, तर तुम्ही काहीच विषय का काढत नाहीये? काही गोष्टी ना येळ घेऊनच केले बरे हो. बाबा, 4 दिवस झाले त्या गोष्टीला. आणखी किती वेळ घ्यायचा आहे? मी काय दिवस बजूक बसाक नाही असं. पण मग मनात नक्की आहे तरी काय? ओ बघतास काय काय चुकीचं बोलणं नाही तो. नाही तर नाही असा तोंडावर सांगायचा ना. अशी अर्धवट बोलणी सोडून कित्या केलास? मी नायच म्हणत होतय, पण त्या कावेरीच्या बोलण्यावरून पोरगी बघूक गेलो. तसा पार बरा असा होता. मग हे झाला काय? कोणी लिंबू फिरवल्यान? काय तुम्हीच तिट्यावर काहीतरी ओलांडून दिलास?
माका काही एक झालेला नाही. मग घोडो अडता खय? नायकांच्या वाड्यात. त्या वाड्यात जी माणसं रवतात ना, त्यांच्याशी जुळून घेता येत, पण थैसर जी शक्ती वावरता ना, त्याचा काय? बाबा होय, त्या घरात आत्म्यांचो वावरा. काहीतरी विचित्रपणा असा. विनय, माझो लग्नाक विरोध नव्हतो आणि नसणारे, पण माझ्या शंकेचा निरसन झाल्यावरच ह्या लगीन होईल. ही बघ, ही गजरा तुझ्यासाठी आहे. किती छान वास आहे. मी ना असं ठरवला, आता पूर्वाचं लग्न होणार ना, तर सगळे लेडीज बायका येणार, सगळ्यांचा केसांमध्ये गजरा असणार, तर ते सगळं गजरा ना मी तयार करणार आहे आणि मी ना तुला पण देणार आहे. तू येते ना लग्नाला? तुला यायचं? मी आमंत्रण देते, तू ये आणि बघ पूर्वाचं लग्न किती मस्त असं होणार आहे. सगळं ना बघून राहणार. घे ला. थोडा मी माझ्यासाठी ठेवते आणि थोडा माझी मैत्रिणीसाठी. मी ना तिची आणि तुझी भेट करून देईल आणि तुझा लग्नाचा ना ते आमंत्रण ते पण तिला मी देणार आहे. ती बघ खुशी खुशी लग्नाला येईल. माझा फोन वाजतोय. विनय करत असेल ना फोन. आईने फोन घेतल्यापासून त्याच्याशी काही बोलणंच नाही झालंय. काय करू? फोन खय वाजता हा? सरिताकडे फोन खैसून इलो? खै ठेवले ना? पूर्वाचो फोन वाजता. पूर्वाचो घेतलेल्या. पूर्वा, तुझा फोन. आत्या, अगं माझा फोन तुझ्याकडे? अगो माझ्याकडे नाही होतो, तुझ्याच आवशीकडे होतो. वाजत होतो, कोण उकलला नाही म्हणताना गेलोय गपचूप पडीत आणि घेऊन इलोय. अगं पण आईला कळलं तर? कळला तर कळला, काय करतला? येऊन जाऊन चुलीतच टाकीत ना. जाऊन दे, जळान जाऊन दे, स्फोट होऊन दे त्या फोनचो आणि तुझ्या आवशीचा तोंड काढा जाऊन दे. आत्या, आला आवशीच्या चॅडवाक लगेच पुळकोच इलो. ह्या घरात ना कोण कोणा वांगडा कधी कसा वागीत ना काय सांगूक येणार नाही. कोण कोणाची कधी बाजू घेत ता पण सांगूक येणार नाही. सगळी आपली सोयीन वागत. आता माझा थोबाड काय बघतो? कोण कोणाचं इलो तो बघ. माझा अंदाज खरो आहे ना? हिनग्याचा फोन इलो ना? मग आता बघतोस काय फोन कडे? लावू मग ते का? आत्या. आता तू लावतोस काय मी लाव? अगं पण ह्या बघ, आता ना ह्या असा तोंड पाडणं ना बंद कर. कधीतरी माझ्यासारख्या वाग गो. धाडस कर आणि ते का फोन कर. आता तुझो फोन नाही म्हटल्यावर आठवणीन तो पण झुरलो असतो ना. पण आईला कळलं तर? कळला तर कळून दे. ह्या बघ पूर्वा, तुका सांगान ठेवते. ह्या
एक तर तू इनग्याचा विचार कर, नाहीतर सरिताचा विचार कर. दोघांचा विचार करतलस ना तर तुझा लगीन काय होचा नाही. झाला, पाडलंस तोंड परत. अगो, सरिता कळला तर त्याचा काय करायचा ना माझा मी बघून घेतो. तू फोन लावी नया त्याच्या वांगडा बोल त्याच्या वांगडा. मी बाहेर असे. लाव फोन लावते का. मायले का अशी काय बघतास? मग आता दुसरा काय असा आमच्या हातात? तुमच्याच तर हातात असा, पण करशाल असा वाटत नाही. वच्या की हे कोड्यात बोलणं आधी बंद करतो. तुझं बोलणं नाही समजत आम्हाला, ना तुझ्या ह्या विद्या समजतात. आम्हाला एवढंच कळतं आमची माणसं सुखरूप राहायला हवी. बच्चे, आता ना पाणी डोक्यावरसून जाय तिला. काय तो बंदोबस्त कर दोघांचो. तोच प्रयत्न सुरू हा, पण अडसर येता. अडसर? अजून कसली अडसर? अगं वची काकी, कावेरीची तब्येत बघ, अजून बिघडत चाललीये. तिला एकटीला हसत बसलेली बघितलं ना मी तर धडकी भरते मला. आता तर तिच्याशी बोलण्याची पण भीती वाटायला लागली आहे मला. अशाने वेळ लागेल तिला. त्या बयेक पण ताच वया, आणि त्याच्यासाठीच ह्यो सगळं प्रपंच करता. मग आता काय करायचा? तू सांगितलेला सगळा करीतील. हिंदू, तू तरी ह्या बोला नको. मी सांगितलेला जर सगळा ह्या घरात घडला असता तर ह्यो त्रास एवढं वाढलो नसतो. म्हणजे अभिरामा, समजूतदार असस तू. पूर्वाचा लगीन जमूक बघतास ना, पण तास जर रद्द केलास तर काही काळ का होईना अण्णा शेवंता शांत राहतील. अरे पण या सगळ्याचा पूर्वाच्या लग्नाशी काय संबंध आहे? घडणाऱ्या प्रत्येक एका गोष्टीचो दुसऱ्या गोष्टीशी संबंध असता. तेच गोष्टी दोन काळ जोडत असतात. म्हणजे अगं आई, काय आहे हे? बच्चे, अण्णा शेवंताक झाडा वांगडा लगीन करूचा हा. या बोलू नको गे. एवढे उपकार कर गे माझ्यावर. अभिरामा, तू समजूतदार असंच म्हणाले, पण आता एवढाच सांगते, ह्या घरात शुभकार्य होणं मुश्किल असा, आणि ता झाला तर दोघावा घात करते. ठीक आहे, ह्या घरात शुभकार्य मान्य नाहीये ना, मग पूर्वाचं लग्न या घरात नाही होणार. हॅलो, अगं पूर्वा, बराच वेळ झाला मी फोन करतोय. हो, ते माझा फोन आईकडे. आईकडे फोन का? काय झालंय? नाही, काही नाही. पूर्वा, सगळं व्यवस्थित आहे ना तिथे? हे बघ पूर्वा, मला कळतंय नक्कीच काहीतरी बिनसलंय. इथेही बाबांचं वागणं, त्यांचं आपल्या लग्नाबद्दल काय म्हणणं आहे काही कळत नाही. म्हणजे? पूर्वा, मला सांग, तुमच्या घरात काही प्रॉब्लेम तर नाहीये ना? मी नाही आता माघार माघार घेणार नाही. मी नाही. काय पण झालं तर पूर्वाचं लग्न होणार. पूर्वाच्या लग्नान घरात जा काय होणारा ता जर सहन करूची हिम्मत असात ना तर खुशाल करा, नाहीतर लगीन मोडा. हे बघ, खरं तर असं विचारणं चुकीचं आहे. मी तुझ्यावर प्रेम केलंय, आपण दोघांनी या लग्नाला होकार दिला. मग कुणी काही बोललं तरी त्याचा काय विचार करायचा ना? पण पूर्वा, माझ्या बाबांना नायकांच्या वाड्याबद्दल शंका आहे. विनय, अरे अगं काय झालं? पूर्वा, रडू नको, मला सांग काय झालंय नक्की. विनय,
कावेरी काकीचं वागणं मला मला खूप बदललेलं दिसतंय रे. रोज दिसणारी कावेरी काकी आता आता तशी नाही वागत आहे. म्हणजे म्हणजे ना ती अशी एकटीच बडबडत असते, एकटीच हसत असते, काही काही कळत नाहीये. नाही अरे खरंच काहीतरी ना असं खूप खूप विचित्र घडतंय रे. काय गो वच्चे कसलो विचार करतस डोळे मिटान? आम्हाला अडकवायला गेलीस आणि स्वतःच जाळ्यात सापडलीस ना. आता अभिरामाक काय सांगायचा की आमका आमच्या झाडासकट लगीन करूचा होय ना? झाड म्हणजे कोण? सयाजी आणि कावेरी. नाही सांगू शकत. आता एकच पर्याय असा, आमका आमची झाडा परत दी आणि आमचा लगीन लावून दी. लावून देशील ना लग्न? रे अभिरामा, अभिरामा, अरे बाबा असं खय जातस तू? हे बघ आई, पूर्वाच्या लग्नाची जबाबदारी ना मी घेतली आहे आणि पूर्वाचं लग्न जर या घरात होणार नसेल तर माझी जबाबदारी पार पाडायला मला मार्ग काढावा लागणार आहे. अरे काय मार्ग काढतलस तू? हे सगळे अडचणी माणसान उभे केलेले नाही असत. त्या शक्ती वांगडा तू काय आणि कसा भांडतलस या सगळं बघू वच्ची काढलंय, पण ते का पण जड जाता. तू काय मार्ग काढतलस? अगं मग काय हातावर हात ठेवून बसायचं का आपण विचार करत? पूर्वाला नवीन आयुष्याची आशा मी दाखवली आहे. हे जर लग्न नाही झालं ना तर तिचा अभिदा तिच्यासमोर उभा पण नाही राहू शकणार. अरे मग खय जातलस तू? वच्ची काकी काय म्हणाली की या घरात शुभकार्य नाही होऊ शकत. अण्णा आणि शेवंताची सत्ता आहे ना या घरात, पण या घराच्या बाहेर तर नाही. हे लग्न होणार पण ह्या घरात नाही. मी विनयच्या बाबांशी बोलून घेतो, त्यांना पण हा पर्याय नक्कीच मान्य असेल. म्हणजे तू? विनयच्या वडिलांना भेटायला चाललो आई. अभिरामा माझा ऐक, अरे थांब रे बाबा. रे अभिरामा, अभिरामा बाबा, बाबा असं डोक्यात राग घालून काय करा नको रे. हे बघ आई, डोक्यात राग घालून घेतलेला नाही, पण काही करायला पाहिजे की नाही? पण वच्चीचा म्हणणं ऐकलंस ना तू? म्हणून तर मार्ग शोधतोय ना मी. पण माका भीती वाटतंय रे. हे बघ आई, शापाला उशाप असतो की नाही, याला पण काहीतरी पर्याय असणार आणि पर्याय शोधल्याशिवाय सापडणार आहे का आपल्याला? अरे पण आई, तू उगाची काळजी नको करू आणि काही होऊ दे, मी या घराला वाऱ्यावर नाही सोडणार. माझी पाळंमुळं रुतली आहे तिकडे, अजून घट्ट करेन. प्रत्येक संकटावर मात कर. आलो. घे बाय, हे पाहुणे आहे सर. विनयचे बाबा आहेत ते. काय हो अभिराम भाऊजी, तुम्ही बोलवला असेल काय सर? नाही, मी नाही बोलवलं. तुम्ही इथे? होय. ऍक्च्युली मी येणारच होतो तुमच्याकडे. अहो ऐकलास काय हो? हो बघा कोण इले ते. काय गो? अहो उभे की त्या आत यावा ना, दिवाण बसान बोलूया. नाही, ह्या घराचं उंबरडं सुद्धा वंदाळूचं नाही माका.